श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलाच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर चला आपण आता आपल्या विषयाकडे वळूयात, की आताची जी एनर्जी आपली आहे किंवा या आठवड्याची एनर्जी जी काय आहे असेल 1 ते 21 डिसेंबर नंतर. एक मिनिट. आज 23 तारीख आहे. कारण कसं झालं, व्हिडिओ अपलोड केलेला होता, पण ऐकायला येत नव्हतं म्हणून तो मी डिलीट मारलेला आहे आणि हा दुसरा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आज आहे 23 तारीख, किंवा जेव्हा कधी तुमच्या पुढे येईल तेव्हापासून जरी आला तरी हा तुमच्यासाठीच असणार आहे 21 डिसेंबर. आणि या आठवड्याची एनर्जी तुमच्यासाठी काय असणार आहे ते आपण बघणार आहोत. आणि ही एनर्जी आहे कुंभ राशीसाठी. कुंभ राशीसाठी ही एनर्जी कशी असणार आहे या आठवड्याची? कुंभ राशीसाठी ही एनर्जी कशी असणार आहे, किंवा हा आठवडा कसा जाईल? तुमची करंट एनर्जी काय असणार आहे? करंट एनर्जी काय असणार आहे ह्या आठवड्याची, किंवा काय गोष्टी घडत आहेत तुमच्या आयुष्यामध्ये? द फुलची एनर्जी आहे, पण काहीतरी संपतंय, काहीतरी सुरू होतंय. लढाई झगडे, भांडण, वादविवाद किंवा चिडचिड ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा होतील, पण यातून जस्टिस सुद्धा मिळेल. काहीतरी चांगल्या आठवड्याच्या शेवटी काहीतरी गोष्टी तुमच्या आयुष्यात चेंज होताना दिसते. 11 नंबर तुमच्यासाठी या आठवड्यामध्ये लकी आहे. पिवळा कलर शुभ आहे. अशुभ आहे 5 या आठवड्यामध्ये तुम्हाला. आणि सूर्याला नतमस्त व्हायचं आहे या आठवड्यामध्ये. सूर्याला जल अर्पण करायचं आहे रोजच्या रोज सकाळी लवकर उठल्यानंतर. जस्टिस सुद्धा आहे. आयुष्याच्या लक्ष्मीला मंगळवारच्या दिवशी सुद्धा देवीला म्हणजे तुमच्या कुलदेवतेला जाऊन या आठवड्यामध्ये, म्हणजे गावामध्ये असते आपली ग्रामदैवत, तिथं जरी जाऊन आला तरी चालेल, त्यात काही हरकत नाही इतकं. तिथं जरी आठवड्यातून एकदा जरी जाऊन आलं तरी चालेल, किंवा रोज आपलं जाऊन दर्शन घेऊन आलात तरी चालेल, काही हरकत नाही. कारण पैशा संदर्भात सुद्धा इथं दिसतं आहे काही प्रॉब्लेम तुमचे सुरू आहेत, किंवा काय अजून असेल तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम, कर्ज वगैरे देणं घेणं, किंवा काहीतरी अचानकपणे गरज पडली पण पैसा मिळत नाहीये. आता गरज आहे पैशाची पण पैसा नाहीये, अशी काही वेळ असेल तर ते एक निगेटिव्ह गोष्टीच आहेत. त्यासाठी तुम्हाला लक्ष्मी म्हणजे देवीला एकदा, ग्रामदेवीत असेल कोणतीही देव तुमच्या आसपास असेल तर तिथं गुरुवारी शुक्रवारी जाऊन यायला विसरू नका या आठवड्यामध्ये. तर ही एनर्जी हे सांगत आहे की तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी घडामोडी चांगल्या घडतील. भांडण विवाद रागावर थोडंसं कंट्रोल ठेवा. जास्त अति चिडचिड करायची नाही, राग करायचा नाहीये, किंवा दुसऱ्याने एक शब्द बोलला तर आपण 10 बोलायचं नाहीये, एका शब्दातच आवरायचं आहे. राग जितका वाईट आहे, चांगला आहे तितकाच पण वाईट सुद्धा आहे. आणि योग्य कसं आहे, जरी मला म्हणजे हा आठवडा जसा कसा आहे की समोरच्याची कितीही चुका असू दे, पण तो थोडक्यात बोलून त्याचं बोलणं आवरणार आहे. पण तुमचं कसं आहे माहिती का, ते 100% त्याचं चुकलंय, पण तुमच्या बोलण्यातून ते तुमच्यावरती सगळं येणार आहे. म्हणून तुम्हाला मी सांगते आहे की या आठवड्यामध्ये तुम्हाला थोडंसं बॅलन्स करायचं आहे. जास्त बोलायचं नाही. भले समोरच्याचं चूक असो किंवा बरोबर असो, किंवा तुमचं चूक असो किंवा बरोबर असो, 2 ते 3 शब्दामध्येच ते काही गोष्टी असेल ते त्याला पूर्ण विराम द्यायचा आहे. मग ते पटलंय किंवा नाही पटलंय, हे आठवड्यामध्ये जास्त म्हणजे वादाकडे जाईल किंवा तुम्हाला जास्त त्रास होईल अशा काही गोष्टी या आठवड्यामध्ये करायच्या नाही. आई रेणुका मातेच्या नावानं चांग भला आहे. ग्रामदेवते 1 2 3 4 5 6 7 8 म्हटलं ना, आडफाटा थोडा आहे तुम्हाला, म्हणजे पास्टमधल्या काही गोष्टींचा, निगेटिव्ह गोष्टी झालेल्या आहेत तुमच्यावरती. काहीतरी वेगळं असं दिसतंय की जेणेकरून तुमच्या शरीरावरती हॅवी झाला असेल, हाताला पायाला, किंवा दुखणं, किंवा दवाखान्याच्या काही प्रॉब्लेम सुरू असतील तुमच्यामध्ये, किंवा किती पैसा घातला तरी काहीतरी त्यातून सोल्युशन तुमचं निघत नाहीये, किंवा कसं आहे, एक दरिद्री लक्षण जे आहे ते तुमचं कुठेतरी घरामध्ये सुरू आहे आता. दरिद्री लक्षण पैशा संदर्भात मी मगाशीच सांगितलं, तर ते दरिद्री लक्षण जे आहे ते तुमच्या घरामध्ये आता सुरू आहे आणि ते कुठेतरी स्टॉप करायचं आहे तुम्हाला. हे पूर्ण म्हणजे दिसतंय तसं. तर आपण आता दुसऱ्या डेकमधून बघूयात. 2 मिनिटं, कॉल आला. तर आता आपण ह्या डेकमधून आपण बघणार आहोत की हे डेक जे आहे, ही डेक आहे ती अमावस्या आणि पौर्णिमा, म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा ह्या 15 दिवसात जे काय होतंय, जे काय घडतंय, ती या डेकमधून आपल्याला समजतं आणि ही डेक तेच सांगत असते. तर आता जी येणार आहे ती पौर्णिमा येणार आहे. मग ते पौर्णिमेची एनर्जी किंवा पौर्णिमा तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते आपण या डेकमधून बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
2 कार्ड आलेत, असू दे दोन्ही पण घेऊ. सांगण्याचा प्रयत्न असा आहे की पुढे जा, प्रयत्न करा. हे निगेटिव्ह गोष्टींच्या वरती खूपच निगेटिव्ह शक्ती आहे तुम्हाला. ही खुलासा म्हणजे खूप व्हिडिओ लाँग होईल आहे. कारण एक तुमच्या दरिद्रीपणाची लक्षणं खूप आहेत. त्यामुळे तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न आहे, की थांबायचं नाही, परिस्थितीला घाबरायचं नाहीये किंवा मूव्ह ऑन व्हायचं नाहीये. पुढं जायचं आहे, पुढचं स्वीकार करायचा आहे. जे आयुष्यात येईल त्याचा स्वीकार करायचा आहे. कुठेतरी त्याचा अंत लागेल आणि ते कुठेतरी पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये बदलून जाईल. अशा काही गोष्टी आणि द फूलची एनर्जी सुद्धा आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये बदल होणार आहे, चेंज होणार आहे. हे सुद्धा तितकंच सत्य आहे. ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न आहे, की तुमच्या आयुष्यामध्ये चेंज आहे, बदल आहे. द फूलची एनर्जी आहे. अजून दुसरी एनर्जी आहे की लास्ट सिंह राशि में अंतिम तिमाही का हलका होणे का हो ना. इथून पुढे किंवा आज ज्या वेळेला तुमच्या पुढे व्हिडिओ येईल किंवा या आठवड्याचा जर एनर्जी तुम्ही चेक करत असाल तर या आठवड्यापासून 3 आठवडे किंवा 3 महिने ह्या वेळेत तुमच्या आयुष्यामध्ये द फूलची एनर्जी म्हणजे चेंज, बिग चेंज काहीतरी दिसतोय तुमच्या आयुष्यामध्ये. खूप मोठा चेंज आहे, बिग चेंज आहे काहीतरी. तो बदलताना दिसतोय. याचा कालावधी 3 महिने किंवा 3 आठवड्याचा कालावधी आहे तुमच्यासाठी चांगला. हे या कार्डामध्ये दर्शवलेलं आहे पौर्णिमेचा. कारण ही पौर्णिमा आणि अमावस्येची जी कार्ड दाखवतात आपल्याला ते स्पष्ट दाखवतात आणि अमावस्येची आणि पौर्णिमाची एनर्जी स्ट्रॉंग असते. ती एनर्जी स्पष्टच दिसते आपल्याला. आता कोणत्या देवतेचा मेसेज आहे? कृष्ण जे आहे त्यांच्याकडून कोणत्या देवतेचा मेसेज आहे आपल्यासाठी बघूयात. नारदांचा आहे. नारद मुनी नारद मुनींचा आहे. शहाणपण, आत्मशोध, एकाकीपणा. हां, ओके. हे योग्य आहे. मला योग्य तुम्हाला सांगावंसं वाटलं कारण आताची सिच्युएशन जी आहे तुमची ती खूप दरिद्री लक्षणं किंवा घरात असं चांगलं काही वातावरण घडत नाही आहे किंवा एकमेकाशी वाद होणे किंवा भांडण होणे, स्वतःवरती सुद्धा रागराग, चिडचिड किंवा दुसऱ्याबरोबर अति म्हणजे पटत नाही दुसऱ्याचा काही स्वभाव. तर अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्यामध्ये होत सुरू आहेत आता. मग त्याच्याच अनुसरूनच हे मार्गदर्शन चांगलं असावं किंवा आपण शांत असावं, शहाणपणा थोडासा घ्यावा किंवा आपल्या शहाणपणाची बुद्ध्या काहीतरी आपल्या डोक्यामध्ये यावी किंवा आपण शहाणपणासारखं काहीतरी गोष्टी कराव्यात. आत्मशोध, एकाकीपणा, एकतर्फी मन ठेवणं पण तितकंच गरजेचं आहे. तर आता दुसऱ्या डेकमधून बघतोय आपण की ही वेळ कधीपर्यंत राहील, किती दिवसापर्यंत आहे ही वेळ. तुम्ही तयार आहे या गोष्टीसाठी. पण कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला आता वाटतंय की हे सगळं माझ्या आयुष्यात वाईट साईड घडतंय. म्हणजे मी कुठेतरी बॅलन्सच चुकतोय माझा किंवा मी नाही यातून बाहेर पडू शकणार. पण ही वेळ आहे की देव कसं असतं माहिती आहे का, आपल्यात इतकं जास्त संकट आलंय म्हणजे देव आपल्याला धक्का देऊन पुढं नेऊन कुठेतरी चांगल्या गोष्टीमध्ये आपल्याला इन्व्हॉल्व म्हणजे एका चांगल्या भूमिकेमध्ये टाकत असतो देव किंवा पुढे पुश करत असतो, ढकलत असतो. तेव्हा जी ताकद असते किंवा त्यावेळी जो त्रास असतो, त्यावेळी जो आपल्याला त्रास होत असतो, तो खूप निगेटिव्ह असतो. तो सोसावाच लागतो. तो प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. देवाला सुद्धा तो वनवास सुटलेला नाहीये. पण आपण तरी माणूसच आहोत. त्यामुळे इतकं खचून जायचं नाहीये. जे आहे ते स्वीकारायचं आहे आणि तिथून पुढे जाण्यासाठी आपण तयार राहायचं आहे. सुख, दुःख हे आयुष्यात माणसाच्या येतच असतात. पण कसं आहे माणसाच्या आयुष्यात जे चाललंय ते सोसण्याची किंवा त्यातून पुढे जाण्याची शक्ती पाहिजे आपल्या अंगामध्ये. हेच जास्त महत्त्वाचं आहे. गणपती बाप्पांचा काय संदेश आहे तुमच्यासाठी? बाप्पा काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत ते आपण बघूया. ओके, चांगलं कार्ड आहे तुमच्यासाठी. प्रोटेक्शन आहे. उलट दिसते कारण कॅमेरा सेल्फी साईट असा माझ्याकडे आहे त्यामुळे तुम्हाला ही अक्षर आहे ती उलटी दिसत आहेत. तरी पण मी दाखवले तुम्हाला, पण मी सांगते तुम्हाला प्रोटेक्शन आहे. गणपती बाप्पा तुम्ही असं तरंगत आहे. गणपती बाप्पा बघा कसे हवेत आहेत आणि त्यांच्या पुढे असं तेज आहे, एकदम तेज आहे, सगळीकडून तेज आहे. तसं तुम्हाला प्रोटेक्शन आहे. तुम्ही सेफ आहेत. फक्त कसं ही वेळ आणि आपलं काहीतरी कर्म असतात ते निघून जाण्यासाठी थोडा वेळ लागत असतो. तो कुठंतरी छळत असतं आपल्याला. याचा अर्थ असा नाही की देव आपल्याकडे बघत नसतो. आपल्याकडे देवाचं लक्ष असतं. आपण देवापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा देवाच्या काही गोष्टी करण्यासाठी सक्षम असतो. तर श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ इथंच म्हणजे स्किप करते आणि
पुढच्या आठवड्यामध्ये भेटूया. श्री स्वामी समर्थ.